भारतीय हवामान खात्यानं 2026 मध्ये पावसाचं प्रमाण हे 92% असेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे यावर्षी पाऊस जो आहे अतिशय कमी पडणार आहे. याचं कारण हेच आहे की यल निनो याचा परिणाम या पावसावरती होणार आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या थ्रू जो पाऊस पडतो ना, त्याचं प्रमाण कमी असणार आहे. आणि दुसरं, जूनमध्ये म्हणजे 20 जून नंतर पाऊस जो आहे ना, त्या पावसाची सुरुवात होईल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर यावर्षी बघितलं तर पावसाचं प्रमाण जर कमी असेल आणि कमी जर पाऊस पडला तर बऱ्याच गोष्टींच्यावरती याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. एक म्हणजे पाण्याची टंचाई वाढू शकते पाऊस कमी पडल्यामुळे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा, पिकांच्या बाबतीमध्ये अन्नधान्याचं उत्पन्नही कमी होऊ शकतं. त्यामुळे महागाईला पण याचा काय बसू शकतो, चांगलाच चटका बसू शकतो. डेफिनेटली समजा अन्नधान्याचं उत्पन्न जर कमी झालं तर जे आपण अन्नधान्य म्हणतोय ज्या प्रमाणामध्ये उत्पन्न झालं नाही आहे तर त्याच्या किमती वाढतील. त्यामुळे महागाई वाढण्याचे चान्सेस यावेळेला जास्त आहेत आणि याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्यावरती नक्कीच होईल. सो तुम्ही आत्ता ज्या ह्या फेजमध्ये असाल तर पाणी वापराच्या बाबतीमध्ये असेल, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असेल तर स्वतः तरतूद करून ठेवणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या या वर्षामध्ये जर खरंच पावसाचं प्रमाण जर कमी पडला, पाऊस जर कमी पडला ना, त्याचा परिणाम मात्र खूप जबरदस्त होऊ शकतो, हे सांगण्यात आलेलं आहे. काही गोष्टींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या थ्रू एक मीटिंग पण घेतली काल मंत्रिमंडळाची आणि त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांना पण या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. सो यावर्षी पाऊस कमी आहे, 100% आहे. अन्नधान्य पिकाच्या उत्पादनावरती याचा परिणाम होणार आहे, 100% आहे. सो आपण सगळ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी काळजी घेत असताना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या ठेवणं गरजेच्या आहेत. अन्नधान्य पुरेसं ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या किमती पण वाढण्याचे चान्सेस आहेत ना, हे आपल्याला दिसत आहे. ओके, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. जय हिंद.